हाय नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही सगळे। आणि आता दुपारचे 2 वाजले आणि दुपारचे 2 वाजता माझी आज झोप झाली। लवकर कामं करून 1 वाजता झोप घेऊन घेतली। हा बाबू सकाळपासून झोपलाच आहे, रात्रभर बी चांगला झोपला आणि सकाळी 9 वाजता मालिश करून दिली आणि 10 वाजता झोपला। तेव्हापासून झोपलाच आहे बाबू। थोडासा उठते, झुला दिला की झोपते। मग एक वेळा त्याला उठवलं, म्हटलं झोपलाचा कधीचा पेलाही नव्हता, म्हटलं उठवलं आणि उठून मी त्याला पाजलं तर मग अजून पेला, अजून इकडे तिकडे घुमवलं तर अजून झोपून गेला। तर तेव्हाचा अजून झोपून आहे। मग मी पण झुला देता देता मी पण झोपून गेली होती, तर माझी पण झोप होऊन गेली। आज 1 वाजता झोपली, 2 वाजता उठली, तर 2 वाजता झोप होऊन गेली। जेवण बाकीच होतं, जेवली नव्हती, काही नव्हती, झोपली होती। एवढी जोरदार सर्दी झाली ना, त्यालाही सर्दी झाली, मलाही सर्दी झाली, जोरदार सर्दी झाली ह्या वेळची। पूर्ण डोकं पकडलं आता। डोकं सकाळपासून थोडं ठीक होतं, पण आता झोपली ना, झोपून उठली ना, तर पूर्ण आता डोकं दुखून राहिलं, असं वाटतं जेवावं नाही, झोपून राहा। पण आता हे बनवलं मी फणसची भाजी आणि भाकरी बनवली। एक भाकर बनवली होती, अर्धी भूक लागली होती, तर अर्धी सकाळी पोचावच्या लावाच्या अगोदरच जेवून घेतलं होतं मी। स्वयंपाक झाला आणि भूक लागून गेली होती। सकाळी पोह्याचा नाश्ता पण केला होता, तरी भूक लागली होती। तर सकाळी अर्धी भाकर आणि पनीरची भाजी रात्री बनवली होती, तेवढं अर्धी भाकर खाऊन घेतली सकाळी। आता एवढी हे भाजी घेतली, फणसची भाजी बनवली आणि जी अर्धी भाकर वाचली होती ती अर्धी भाकर खाऊन घेते। तर आता वाजले संध्याकाळचे 4 आणि बाबू उठला होता, उठला, पेला आणि अजून झोपून गेला। दिवसभरच आज झोपूनच आहे। काल सर्दी होती त्याला, तर काल बरोबर झोपला नव्हता, म्हणून कालची झोप तो आज करत आहे। तर तो झोपला आणि डोकं तर माझं एवढं दुखून राहिलं। सकाळी ठीक असं वाटे ठीक झालं, पण आता दुपारी मग आंघोळ करून झोपली आणि त्याच्या बाद उठली, त्याच्या बाद आता असं डोकं दुखायला लागलं ना, काय करू असं वाटून राहिलं। खूपच असं तडतड तुटून राहिलं डोकं। सर्दी आणि बस सर्दीच आहे। हे पहिल्यांदा झाली मला एवढी सर्दी। आता हे भयंकर सर्दी झाली, त्यालाही झाली, मलाही झाली। आणि आता 4:30 वाजले, घडी आहे इकडे 4:45 वाजले आणि आज कुठेतरी बाहेरही जायचं आहे। तेव्हा म्हणे याचे पप्पा म्हणे लवकर तयारी करून ठेवजो म्हणे, म्हणजे स्वयंपाक वगैरे करून ठेवजो म्हणे, तयारी वगैरे तयार राहायचा म्हणे, ते आले का मग निघायचं आहे। आणि आता व्हिडिओ पण बनवायचा। आता अशी इच्छा होऊन राहिली, नाही बनवू, पण नाही म्हटलं, वाट पाहत राहते, आपले मित्रमंडळी वाट पाहत राहते, द्यायला काय माहिती काय परिस्थिती आहे काय नाही, ते वाट पाहत राहते बिचारे। म्हणून असं आता बनवूनच घेतो मी पटकन, मस्त 2 घंटे लागते एक व्हिडिओ बनवायला। मग एडिटिंग वगैरे ते अलग टाईम, घरचेही कामं करायचे। तो अजून हात झोपला तर अजून उठून तो, त्याला भूक लागली म्हणजे उठते, मग त्याला पकडायला लागून अजून। तरी काही नाही, मी आता व्हिडिओ बनवून घेतो पटापट, मग सांगतो तुम्हाला। व्हिडिओ बनवून झाल्यावर भेटतो मी, मग सांगतो कुठं जायचं आहे आपल्याला आज। तर चला, आता संध्याकाळचे वाजले 7:30 आणि मी 5 वाजतापासून तर 7 वाजेपर्यंत व्हिडिओ बनवला। आणि काय झालं, आज पूर्ण व्हिडिओ वाया गेला। पुरा 2 घंटे व्हिडिओ बनवला। एवढा त्रास होत होता ना, तरी पण व्हिडिओ बनवला। डोकं दुखत होतं, डोळे दुखून राहिले, म्हटलं थोडासा आराम करू काय, पण आराम केला नाही मी। त्याला झोपून दिलं आणि व्हिडिओ बनवला आणि पूर्ण व्हिडिओ वाया गेला। एवढं मन दुखून राहिलं ना, व्हिडिओ वाया गेला। आज व्हिडिओ जाणार नाही मग, आणि आता उद्या पुन्हा बनवा लागेल तो व्हिडिओ। एवढी मेहनत वाया गेली माझी आजची, पूर्ण व्हिडिओ वाया गेला। म्हणजे बरोबर येऊनच नाही राहिलं ते, काही नाही, पूर्ण व्हिडिओच कट झाला। काय नाही तसं काऊन झालं, तर घाईघाईनं तरी मी बनवला, नाही होत होतं तरी बनवला। पण काय करावं, झाला तर झाला, एक दिवसाचं होऊन जाते एका दिवशी, पण मन भल्लं दुखते। पुरा व्हिडिओ वाया गेला, मेहनत लागते ना, म्हणून मन दुखते। काय करू आता। हे दोडक्याची भाजी मी बनवत आहे ह्या डाळमध्ये, काही नाही, दोडक्याचाच पालावा। ह्या मुंगाच्या डाळीमध्ये मी हे दोडक्याची भाजी बनवतो। आणि इकडे हा भात ठेवला। आता रोनीचे बाबा येणार आहे 8 वाजता, तर मी आता पटकन भाजी बघारतो, भाजी बघारली की पटकन पोळ्या बनवतो आणि मग तयारी करतो। आता माझी तयारी, भाजी बनवली, पोळ्या बनवल्या,
आणि पोळ्या नाही बनवल्या, पीठ भिजून ठेवलं, पोळ्या तिकडून आल्यावर बनवलं. भाजी बनवली आणि भात ठेवला. आज लय दुखून राहिलं, व्हिडिओ वाया गेला. त्याच्यापेक्षा तर आराम केला असता तर परवडलं असतं. मम्मी दुखून राहिले, ऐसा करना, डॉक्टर के पास चले जाना. डोकं दुखून राहिलं, त्रास होऊन राहिला तरी बनवला, पण वायाच केला. मेहनत वाया गेली तर दुःख होते. तर म्हटलं होतं ना कुठं जायचं, तर आम्ही आलो मॉलमध्ये. दुसरा महिना लागला तर आलो मॉलमध्ये. बस बस होऊन गेला. हो गया मम्मी. पापा तेल घेते म्हणा, जास्त घेत असताना. अरे भैया वो ट्रॉली सही है ना, ये सन चलता नहीं है, ये तो टायर इधर उधर. इधर जाओ. हो गया. खाते कोण खाते? शपा खाते. सपाले मार गोली. मॉलमध्ये आलो बाबू, पाहून घे. पहिल्यांदा आज मॉलमध्ये उठला, कसं दिसते? आई मला तर ध्यानच नाही. मॉलमध्ये आलो आपण. रख दो. हा, आता झोपला होता, आता उठला, पाहून राहिला इकडे तिकडे. बाकी आईस्क्रीम, कॅन्डी, आईस्क्रीम. आपण फालुदा बनवू आता. हो, पाणी आलं तोंडाला बाबूच्या. मस्त फालुदा खाऊ. एवढी मोठी आईस्क्रीम घेतली. काय आणलं पाहून राहिलं आणल्याबरोबर. फ्रीज मध्ये ठेवली देतो. ठेवली फ्रीज मध्ये. अच्छा, फालुदा बनवू आता. तर आता हाय दुसरा दिवस. गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळचे 7 वाजले. मुलं गेली शाळेत 2, आणि बाबू उठला सकाळी सकाळी बाबू उठला. बाबू 6 वाजता उठून गेला. बाबूले तानियाले उठवलं तर बाबूही उठून गेला. हा ना. शाळेत जायसाठी उठला का तू? शाळेत जातो का तू? गुड मॉर्निंग बोलून दे सर्वांना. गुड मॉर्निंग, बाय. भेटू आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये. म्हण बाबू. आद्यांश म्हण. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. म्हणा बाबू. सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आमच्या चॅनलला. मी लवकरच उठून गेलो सकाळी. चला मग, काल मॉलमध्ये गेलो, पूर्ण किराणा वगैरे घेऊन आलो. आणि कालची व्हिडिओ बनवला. तब्येत बरी नव्हती तरी पण मी व्हिडिओ बनवला. त्याच्यापेक्षा तर आराम करून घेतला असता तर परवडलं असतं. एक मन होय आराम करून घेऊ काय, मग एक मन होय नाही आराम नाही करत, बनवूनच घेतो. तर बनवूनच घेतला तर पुरी मेहनत पाण्यात गेली. पुरी मेहनत वाया गेली. पुरा व्हिडिओ खराब झाला. काय माहित काय झालं काय नाही, तर पुरा व्हिडिओ खराब झाला. पुरी मेहनत वाया गेली. एवढा जीव दुखून राहिला ना. काही नाही, आज बनवून घेईन मी आता तो व्हिडिओ. चला मग, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे.